मुंबईत आज महाविकास आघाडी नेत्यांची महत्त्वाची बैठक होणार आहे। विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवरती ही बैठक होते। या बैठकीला महाविकास आघाडीच्या तिन्ही प्रमुख पक्षांचे नेते उपस्थित राहणार आहेत आणि यावेळी सरकारला घेरण्याची पुढची रणनीती ठरवली जाईल। अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवरती राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे। तर अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला महायुती सरकारकडून चहापान आयोजित करण्यात आले। विरोधक मात्र या सरकारच्या या चहापानावरती बहिष्कार घालण्याची शक्यता आहे। उद्यापासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे आणि या अधिवेशनात मंत्री धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटे यांचा मुद्दा तापण्याची शक्यता वर्तवली जाते। वाल्मिक कराड आणि मंत्री धनंजय मुंडे हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, त्यामुळे मुंडेंचा राजीनामा घेतलाच पाहिजे, अन्यथा त्याचे पडसाद अधिवेशनात दिसतील, अशी प्रतिक्रिया खासदार संजय राऊतांनी दिली आहे। बीड सरपंच हत्या प्रकरणात वाल्मिक कराड हाच मास्टरमाइंड असल्याचं सीआयडीनं आरोपपत्रात म्हटलंय। कराड निकटवर्तीय असल्याची कबुली धनंजय मुंडेंनी दिली होती, तर आमदार सुरेश धस, संदीप क्षीरसागर, प्रकाश सोळंके यांनी कराडला मुंडेंचं पाठबळ असल्याचा आरोपही केला होता। विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद आमदार भास्कर जाधवांना दिलं जाण्याची दाट शक्यता आहे। पक्षाची पडझड रोखण्यासाठीच ठाकरे गट हा कोकणाला चुकतं माप देणार असल्याचं कळत आहे। रायगडच्या पालकमंत्रीपदाचा दावा मंत्री भरत गोगावलेने अजूनही सोडलेला दिसत नाहीये। काल गोगावलेंनी महाडचं ग्रामदैवत वीरेश्वर महाराजांच्या छबिना उत्सवात हजेरी लावली। यावेळी वीरेश्वर महाराज आपली इच्छा पूर्ण करतील असा विश्वास गोगावलेंनी व्यक्त केला। अमरावती जिल्ह्यातल्या 10,000 लाडक्या बहिणी अपात्र झाल्यात। या बहिणींना फेब्रुवारीपासूनचा हप्ता मिळणं बंद होणार आहे, तर 7 लाख महिला लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी पात्र ठरल्या आहेत। बीएमसीच्या गट अ खात्यात नियुक्तीच्या परीक्षेचा पेपर फोडल्याचा आरोप 500हून अधिक अभियंत्यांनी केलाय। परीक्षेतील प्रश्न आधीच काहींना पुरवल्याचा आरोप केला जातोय, तर आयबीपीएस या त्रयस्थ संस्थेमार्फत या परीक्षा घाईघाईत घेतल्या गेल्या असाही आरोप आहे। या सगळ्याची चौकशी होईपर्यंत निकाल न लावण्याची मागणीही बीएमसी इंजिनियर्स असोसिएशनने केलेली आहे। देशातील बहुतेक राज्यांमध्ये 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी असलेल्या जुन्या वाहनांना HSRP प्लेट लावणं अनिवार्य होणार आहे। आरटीओच्या निर्णयामुळे 1 कोटी वाहन चालकांना आर्थिक फटकाच बसणार आहे। देशांतर्गत प्रवास अधिक सुकर व्हावा यासाठी देशात हायपरलूप प्रोजेक्ट सुरू करण्यात आलाय। IIT मद्रासमध्ये देशातील हायपरलूप टेस्ट ट्रॅक तयार करण्यात आलाय। हायपरलूपद्वारे तासाला 1000 किलोमीटर प्रवास करणं शक्य होईल। या तंत्रामुळे मुंबई ते पुणे हा प्रवास अवघ्या 30 मिनिटांत करणं शक्य होईल। स्वारगेट बस स्थानक अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेची DNA चाचणी होणार आहे। DNA चाचणीसाठी त्याचे केस आणि रक्त फॉरेन्सिक लॅबला पाठवलं गेलंय। लैंगिक क्षमता चाचणीचा अहवाल सकारात्मक आलाय। पवित्र रमजान महिन्याला आजपासून सुरुवात झाली आहे। रमजान महिन्यामुळे बाजारपेठांमध्ये उत्साह पाहायला मिळतोय, तर या महिन्यात खजूरला मोठ्या प्रमाणात मागणी असते। नमाज आणि तरावीसाठी प्रत्येक मस्जिदमध्ये विशेष व्यवस्था करण्यात आली आहे।